नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुण मुलांवरील संस्काराविषयी समाज नेहमीच बोलत असतो. घरातील वयस्कर मंडळी, समाजातील जागरूक लोक आणि शाळा कॉलेजातील गुरुजन त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पण आजच्या मोबाईल आणि दूरदर्शनसारख्या प्रभावी समाज माध्यमामुळे ही तरुण मंडळी या वयस्करांकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. त्यांच्या या संस्कारहीन वागण्यामुळे हे तरुण स्वतःचे आणि इतरांचेही अतोनात नुकसान करत असतात, याचे त्यांना भानही नसते. मोबाईल हे साधन आपल्या गरजेपुरतेच आणि चांगल्या व शुभ कार्यासाठीच वापरावे याची जाण या पिढीला नाही. मोबाईलवर अनेक बाबी ह्या अनावश्यक, संस्कारहीन असलेल्या पाहायला मिळतात. याविरुद्ध बऱ्याच गोष्टी संस्कारपूरक व ज्ञानवर्धक असल्याचेही पाहायला मिळते. एकाच क्षणात दूरच्या अनेक व्यक्तींना चांगले ज्ञानवर्धक संदेश पोचविणारे यंत्र म्हणून मोबाईल हे आपल्यासाठी वरदान ठरते. पण आपण या चांगल्या कामासाठीच त्याचा वापर केला तर निश्चितपणे ते फायदेशीर ठरेल. मोबाईल आणि दूरदर्शनपेक्षा कितीतरी पटीने उच्च ठरणारे मानवी शरीर आणि त्याचे अवयव आहेत. ही तर प्रत्यक्ष परमेश्वराची निर्मिती आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा त्याच्या योग्यतेनुसार वापर केला तर मोबाईलसारख्या यंत्रणा आपण कधीच मागे टाकू. मोबाईल, दूरदर्शन ही मानवाच्याच बुद्धिमत्तेचे फळ आहे, पण ते योग्यतेच्या वापराविना आपणास शाप ठरत आहे. तीच तऱ्हा मानवाच्या जीभ नावाच्या अवयवाची झाली आहे. मित्रांनो, जीभ हा आपल्या शरीरातला एक लहानसा मांसल अवयव आहे की जो आपल्या तोंडात वळवळताना दिसतो. परमेश्वराने किती कल्पकतेने हा अवयव बनविला आहे, त्याचा विलक्षण अनुभव जीवन जगताना आपण घेतोच. जीभ आपणास कधी उत्कर्षाच्या शिखरावर घेऊन जाते तर कधी दुत्काराच्या खाईत लोटून देते. योग्य वापर केला तर उत्कृष्ट आणि अयोग्य वापर केला तर निकृष्ट असा हा अवयव आहे. आपण ज्याला वाणी किंवा बोली म्हणतो ती संपूर्णपणे आपल्या जिभेवर अवलंबून असते. रसाळ, मधुर, अस्खलित, बोबडी, तडाखेबंद, खडी इत्यादी सर्व बोलीचे प्रकार आपल्या जिभेकरवी घडविले जातात. घशातून बाहेर आलेल्या आपल्या ध्वनीला योग्य तो उच्चार देण्याचे कार्य जिभेला पार पाडावे लागते. आपली जीभ अतिशय चंचल असते. तिच्या या अवखळपणावरून जिभेला उद्देशून समाजात अनेक वाक्प्रचार प्रचलित आहेत. जीभ मोकळी सोडणे, जीभ ढिली सोडणे, जीभ आखडणे, जिभेला आळा नसणे, जीभ सुटणे, जिभेला ताळतंत्र नसणे, जीभ ताब्यात नसणे, जिभेला हाड नसणे, जिभेवर साखर ठेवणे, जीभ आवरणे, जीभ लांब असणे, जीभ हसडणे इत्यादी आणि यापेक्षाही अधिक वाक्यप्रचार तुम्हालाही कदाचित माहीत असतील. मानव प्राण्यालाच फक्त जिभेचे महत्त्व समजते बरं का, कारण बोलण्याची कला फक्त मानवालाच प्राप्त आहे. ही बोलण्याची कला त्याला कधी शाप ठरते तर कधी वरदान ठरते. ती या जिभेमुळेच, कारण जीभच शब्द तयार करते ना. अर्थात तिच्यावरही नियंत्रण ठेवणारी मन नावाची एक दृष्टीस न पडणारी शक्ती असते की जी मेंदूद्वारे सक्रिय होते. मित्रहो, साधू संतांची जीभ व सर्व सामान्यांची जीभ ही एकसारखीच असते बरं का, पण दोन्हींची वाणी वेगवेगळी असते. तुकारामांच्या गाथा, रामदासांचे मनाचे श्लोक, एकनाथांची भारुडे, नामदेवांचे अभंग, कबीरांचे दोहे, जनाबाईच्या ओव्या यामधला आध्यात्मिक भाव आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना उद्देशून मारलेली गगनभेदी आरोळी या दोन्हीमधील भावना प्रियजनांना आनंदायीच असणार. यामध्ये जिभेला दोन्हीकडे तेच काम करावे लागते जे विचारलहरींनी आदेशित केलेले असते. जिभेचा वापर हा वापर करणाऱ्यावर अधिक अवलंबून असतो. एखाद्याला मूर्ख म्हणणे हेच मुळी मूर्खपणाचे लक्षण असते.
यामध्ये बिचाऱ्या जिभेचा काय दोष? दोष द्यायचाच असेल तर मेंदूतून बाहेर पडणाऱ्या विचार लहरींना द्यावा लागेल. पण हे सर्व चांगले संस्कार होण्याच्या वयात चांगले संस्कार न झाल्यामुळेच घडून येते. मित्रहो, एक छोटासा विनोद. सासूबाई रागात आपल्या सुनेला म्हणतात, काय गं, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? एवढ्यात बालवयातला नातू आजीला म्हणतो, आजी जरा आ कर बघू. नातवासाठी आजी आ करते. नातू म्हणतो, आजी तुझ्या जिभेला तर कुठं हाड आहे? सर्वजण हसतात. आजी पण हसते. धन्यवाद.